नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत श्री सूर्य मंदिर आरवलीबाबत. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. कोकणातील संगमेश्वर तालुक्यात आरवली येथील ब्राह्मणवाडीत असलेलं सूर्य मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंदिरात वैशाख शुद्ध पंचमी ते सप्तमी असा 3 दिवसांचा वर्धापन दिन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मुंबई गोवा महामार्गावर सावर्डेनंतर आरवली हे गाव आहे. गरम पाण्याचं कुंड आणि सूर्य मंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात सूर्यनारायणाचं मंदिर आहे. 200 वर्षापूर्वीच्या मंदिराचा 1990 मध्ये जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सभामंडप व त्याच्या मध्यभागी गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात 3 ते 3.5 फूट उंचीची काळ्या पाषाणातील सूर्यमूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे. प्रभावळीच्या खालच्या दोन्ही बाजूला सूर्यपत्नी आहेत. 2 हात असलेल्या या मूर्तीच्या एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात चक्र आहे. मूर्तीच्या मागील भिंतीमध्ये असलेल्या 2 लहान देवळांमध्ये हनुमान व गणपतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाला सभामंडपातच प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिराचा वर्धापन दिन उत्सव वैशाख शुद्ध पंचमी, षष्ठी व सप्तमी असा 3 दिवस साजरा केला जातो. या 3 दिवसात सहस्रावर्तने होतात व सौर अभिषेक केला जातो. सौर अभिषेक म्हणजे सूर्यशक्त. 1830 साली सुरू झालेल्या या उत्सवाला 2030 मध्ये 200 वर्ष होणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशीला मंदिरात एक्का असतो, म्हणजेच पहाटे 5 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत अखंड वीणावादन इथे केलं जातं. उत्सव काळात येथे होणाऱ्या नाटकांची परंपरा ही 125 वर्ष जुनी आहे. असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी देशपांडे यांच्या सुनेला चोळी बांगडीसाठी हे गाव आंदण दिलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत जातील. धन्यवाद.